अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण बऱ्याच वेळा ऐकलंय, परंतु काही जणांच्या बाबतीत ते आपल्याला अनुभवास मिळतं. रंग जरी गडद दिला परमेश्वराने, तरी त्यासोबत गुणही तसेच गडद दिले आहेत. अशाच खडतर प्रवास करून यशाचा शिखर गाठणाऱ्या अष्टपैलू कलाकाराची आपण आज ओळख करून देणार आहोत. नमस्कार, मी संदीप सरवणकर. जनशक्ती प्रस्तुत शिखरे यशाची चर्चा ध्येय वेळ्यांशी या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नाट्य, सिनेमा अगदी वेब सिरीज पर्यंत आपल्या प्रतिभेने लोकांना आपलंसं करणारे कलाकार असू दे तो कोणत्याही प्रकारचा कलाकार, अशाच प्रकारचे एक कलाकार आपल्या सोबत आहेत, सुनील पेंडुरकर. नमस्कार. पेंडुरकर सर, आपलं जनशक्तीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. नाट्य, सिनेमा अगदी वेब सिरीज पर्यंत आपल्या प्रतिभा जोपासत आपली एक ओळख निर्माण करणारे असे सुनील पेंडुरकर. नमस्कार. पेंडुरकर, आपलं जनशक्तीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल, आज कसं वाटतंय इथे आल्यानंतर? खरंच खूप छान वाटलं मला इथे येऊन आणि तुम्हाला भेटून प्रत्यक्षात मला खरंच आनंद झाला आणि तुमच्या चॅनलचेही धन्यवाद की तुम्ही मला एक संधी दिली इथे येण्याची. धन्यवाद. आपण पेंडुरकरांच्या जीवन प्रवास आणि त्यांचे हे जे त्यांनी यश संपादन केले त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मला विचारायला तुम्हाला आवडेल की तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर माझं आयुष्य फार खडतर आहे. मी शून्यातून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. आम्ही लोक सर्वसामान्य माणसं आहोत. आमचं जीवन चाळीमध्ये गेलं. चाळीमध्ये म्हटल्यावर मुलं तिकडे 100रातली 10% मुलं यशस्वी होतात. बाकी तर मुलं आउटलाईनला जातात, कोण दारू पितात, काय काय करतात. माझंही आयुष्य त्या झोपडपट्टीमध्ये गेलं आणि खरं सांगायचं गेलं तर आयुष्य झोपडपट्टीमध्ये गेलं म्हणजे इतकं वाईट गेलं की अक्षरशः 18 विश्व दारिद्र्य माझ्या घरात होतं. आणि आमचं शिक्षण मराठी शाळेमध्ये झाल्यामुळे तर त्या गरिबीचा परिणाम पण आमच्या शिक्षणावर झाला. आणि खरं तर माझं मनच लागत नव्हतं शिक्षणात, कारण एवढी वाईट गरिबी होती. या गरिबीतून कसं बाहेर पडायचं हा सतत माझ्या डोक्यात विचार असायचा. आणि त्याच दरम्यान मी ह्या टेन्शनमध्ये 10वीला नापास झालो. 10वीला नापास झालो तर मी इतका अक्षरशः हे झालो होतो, कारण मी शाळेत सगळ्यात हुशार विद्यार्थी होतो. पण आई वडिलांना तेवढं त्याचं काही घेणं देणं नव्हतं, कारण माझे आई वडील अध्यात्मातले होते. त्यांना देव धर्म ह्यामध्ये ते एवढे गुंतले होते की त्यांनी मुलाबाळांचा कधी विचारच नाही केला. खरं म्हणायला गेलं तर माझे वडील म्हणजे दुसरे संत तुकाराम म्हणायला हरकत नाही. आणि माझी आई तर त्यांच्या 2 पावलं पुढे होती. त्यामुळे आम्ही कसं जगत होतो ते आमचं आम्हालाच कळत नव्हतं. पण मला काय माहिती, परमेश्वराने थोडीशी विचार करायची शक्ती दिल्यामुळे मी सतत ह्या विचारात असायचो की आम्ही असे का? वडील माझे रेल्वेला होते, चांगले शिकलेले होते. पण त्या देवदवस्कीच्या ह्याच्यामध्ये ते एवढे भरकटले होते की त्यामुळे त्यांनी आमच्या शिक्षणाकडे किंवा आमच्या 5 भावंडांकडे कधी लक्ष दिलं नाही. शिका नाही तर राहा तसे, काही त्यांना फरक पडत नव्हतं. पण मी जेव्हा 10वीला नापास झालो तर अक्षरशः माझ्या समोर एकदम अंधार झाला की मी आता करू काय? तर अशा ह्याच्यामध्ये मी विचार केला की नोकरी करून काहीतरी आपल्या घराचं जरा भलं करावं. पण मी नोकरी शोधायला जायचो तर मला अशा नोकऱ्या मिळायच्या जे मला बिलकुल आवड नव्हती. माझ्या हातात कला होती, परमेश्वराने माझ्या हातात चांगली ड्रॉइंगची कला दिली होती. पण मी विचार करायचो की मी अरे कुठेतरी चांगलं काहीतरी करेन. तो बघायचो ते मला चित्रकार बरेचसे असे भेटायचे. ते मला दिसायचे असे रोडवरती काहीतरी चित्र काढतायत, ते साइन बोर्ड रंगवतायत, संध्याकाळी दारू पितायत. मी बोललो हे काम माझं नाहीये आणि मला ते बिलकुल आवडायचं नाही. भले माझ्या हातात चांगली ड्रॉइंग होती. बरेच जण मला खेचायला बघायचे, "अरे ये माझ्याबरोबर चल तिकडे काम कर, तुला 4 पैसे मिळतील." पण मला त्याच्यात इंटरेस्टच नव्हता. आणि अशात मी एकदम घरात असा म्हणजे नर्व्हसच झालेलो. काय मला पुढेचं आयुष्यच कळत नव्हतं. तर माझ्या शेजारी माझ्या मामी म्हणजे माझ्या आईच आणि माझे मामा म्हणजे माझे वडीलच. तर असे हे माझे शेजारी होते, ज्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. आणि ते सतत म्हणायचे, "हा मुलगा कोणाच्या घेण्या-देण्यात नाही, काय नाही. ह्याचं काहीतरी भलं झालं पाहिजे." तर मामीनी त्यांच्या भावाला सांगितलं, की "हा माझा भाचा आहे आणि ह्याला काहीतरी बघा कामाचं." मग त्यांनी मला टेक्सटाईलमध्ये घेऊन गेला. आणि तिथे मी पहिल्यांदा टेक्सटाईलमध्ये जॉबला लागलो. तर मला जरा बरं वाटलं. 10 बाय 10चं ऑफिस होतं आणि सगळे आर्टिस्ट लोकं त्यांच्यामध्ये मी. पण मी ड्रॉइंग कॉलेजचं शिक्षण न घेतल्यामुळे जे दुसरे माझे बॉस होते, ते जरा हे म्हणाले, "नाही त्याचं शिक्षण नाही तर त्याला कसं काय घ्यायचं?" पण अजित सुर्वे नावाचे माझे जे बॉस होते, खरंच माझ्यासाठी माझे मोठे बंधू असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी मला लहान भावासारखं बराच सपोर्ट केला मला. आणि त्यांच्यामुळे मी ह्या चित्रकले क्षेत्रामध्ये आलो आणि मी टेक्सटाईलमध्ये काम करायला लागलो.
काम करता करता संध्याकाळी काम आणि मग सकाळी कामाला जायचं, संध्याकाळी काम सुटल्यावर घरी यायचं. मग ह्याच्या पुढे काय? मला खेळाची भयंकर आवड होती. मी कबड्डी चांगला खेळायचो, क्रिकेट चांगला खेळायचो. पण मला लहानपणी अशी एक माझ्या हृदयाला एक अशी हे बसली, की आम्ही सगळेजण खेळायला जात होतो आणि एक जण कोणतरी म्हणाला, "अरे त्याला नको यार, तो त्याच्याकडे पैसे नसतात भरायला काय नाही आणि त्याला कशाला फुकट घ्यायचं." ते माझ्या मनाला लागलं आणि मी खरं बघायला गेलं तर त्यांच्यात सगळ्यात चांगला खेळणारा मी. पण ते पैशाचं नाव काढल्यामुळे आणि असं बोलल्यामुळे मग मी त्यांच्याशी जाणंच सोडून दिलं. तर एक दिवशी असं झालं, मी आणि माझा बॉस कुर्ल्यामध्येच आमचं ऑफिस होतं. असं जात होतो. तर बॉसचा एका मुस्लिम मुलाला धक्का लागला. धक्का लागल्यावर तो मुलगा एकदम अंगावर आला. अंगावर आल्यावर मी माझ्यातला जो काय माहिती नाही नॅचरल काय होतं माझ्यातलं, तर मी भडकलो आणि त्याला 2 झापट लावून दिले. तर माझं ते हे बघून ना तो पोरगा एकदम थंड झाला आणि बॉस म्हणाला, "अरे सुनील हे काय? अरे ह्या लोकांच्या एरियानं तू मारामारी वगैरे." आणि म्हणाला, "खरंच तू बाबा डेंजरस आहे." आणि तेव्हा परमेश्वराने मला ती अशी हेल्थ पण इतकी चांगली दिली होती, की लोकं मला अक्षरशः बघून घाबरायचे. पण मला ते माहिती नव्हतं, की मी एवढा डेंजरस वाटतो किंवा काय ते. तर मला ते म्हणाले, "तू एक काम कर, तू बॉक्सिंगमध्ये जा." तर त्यांचे एक नातेवाईक आहेत पडवळ म्हणून, तर त्यांनी सांगितलं, "तिकडे जा." आणि मग मी तिकडे गेलो आणि तिकडे गेल्याच्या नंतर मी बॉक्सिंग चालू केली. पडवळ सरांचा मला इतका आशीर्वाद मिळाला, की त्यांनी मला खरंच अक्षरशः मला आपल्या मुलासारखं केलं. त्यांचे खाली 4-5 हॉटेल असायचे आणि त्यांना माहिती होतं, की ह्याची परिस्थिती तेवढी नाही आहे, हा एवढी मेहनत करतोय. तर मग ते मला येऊन गपचूप सांगायचे, "सुनील खाली जा आणि काहीतरी खाऊन घे." मग मी वडापाव, ज्यूस-बीस काय असेल ते मी पियायचो आणि आपल्या का बॉक्सिंग खेळायचो. जीव तोड मेहनत केली. मी चांगला बॉक्सर म्हणून नाव पण कमवलं. जोथाडे सरांसारख्या एक मान्यवर जे बॉक्सिंग असोसिएशनचे मेन अध्यक्ष होते, तेही मला एकदम हे करायचे. पण म्हणतात ना, नशिबापुढे काय नाही आणि तुमच्याकडे पैसा नाही, तर तुम्हाला नोकरी नाही. मी पोलिसमध्ये, आर्मीमध्ये सगळीकडे मी प्रयत्न केला, पण अयशस्वी ठरलो. त्याच्यानंतर मग मला टेक्सटाईलची पण नोकरी काही कारणास्तव सोडावी लागली आणि त्याच दरम्यान माझी बहीण आजारी पडली. आणि एवढी भयंकर आजारी पडली, की ती 2-3 वर्ष ती खेळूनच होती ह्याला, अंथरुणाला. आणि त्याच दरम्यान एक मित्राने मला घर शोधत आला माझ्याकडे आणि म्हणाला, "अरे माझं गणपतीचं ना डेकोरेशन राहिलेलं आहे. करशील काय?" तर मी म्हणालो, "ठीक आहे. नाहीतरी मी असं बसून आता नोकरी पण नाही माझ्याकडे. तर ठीक आहे करतो आणि देवासाठी का नाही करणार?" आणि मी तिथे गेला आणि ते गणपतीचं मी डेकोरेशन केलं आणि ते डेकोरेशन त्याचा एक मित्र जो जेजेस क्लब आर्टमधला गोल्ड मेडलिस्ट होता, तो दर्शनासाठी आला आणि त्यांनी ते बघितलं बॅकग्राऊंड. मी केलेलं ड्रॉइंग आणि त्यामध्ये सावरकरांचे वगैरे मारलेले पोर्ट्रेट पाहून तो एकदम चकित झाला. बोलला, "कोणी केले?" तर माझा मित्र म्हणाला, "माझा एक मित्र आहे, त्याने केले. पण तो सध्या बेकार आहे, त्याच्याकडे नोकरी नाही, काय नाही." आणि मग तो मित्र माझ्या एवढा मागे लागला, की बोलला, "चल मी तुला एका चांगल्या ठिकाणी घेऊन जातो कामाला." पण मला ते वाटलं, की नाही यार हे काहीतरी असंच काहीतरी असं. मी मग त्याला टंगळ-मंगळ करत होतो. पण त्याने मग शेवटी एक माझ्या घरी कॉल लेटरच पाठवलं आणि ते माझं आयुष्यातलं पहिलं कॉल लेटर माझ्या घरी आलं. तर सगळे म्हणायला लागले, "जा, जा, जा, बघ, बघ काहीतरी नोकरी आहे." तर मग मी ते बघितलं तर शिप्समध्ये ती माझं नोकरीचं झालं होतं आणि बघितलं एकदम मस्त एकदम पॉश बिल्डिंग, चांगले सगळे टाय वगैरे घालून कॉम्प्युटरवर बसलेले असायचे. ते बघून मला असं वाटायला लागलं, की खरंच यार हे जीवन पाहिजे. आणि मग मी तिथे इंटरव्ह्यू दिला, तर माझं ड्रॉइंग बघून सर अक्षरशः एवढे खुश झाले, बीजी सामंत म्हणून, जे आमचे आर्ट डिरेक्टर होते आणि हनुमान या पिक्चरचे ते डिरेक्टर होते. तर त्यांनी बघितलं, की खरंच ह्याचं ड्रॉइंग चांगलं आहे. पण ह्याचं कॉलेज नाही, काय नाही. तरी ते म्हणाले, "काय हरकत नाही. मी तुला लेटर देतो आणि तू ट्रेनिंगला जा." आणि मग मी ते लेटर त्यांनी दिलं मला आणि मी तेव्हापासून मग ॲनिमेशनच्या ट्रेनिंगला मी गेलो. आणि मग ट्रेनिंग करता पण माझं साला ते असं होतं, की काय करायचं अजून? की आपल्याकडे कसा पैसा येईल? आता हेच येत होतं इन्कम हे थोडंसंच होतं. मर्यादित होतं. हां, मर्यादित होतं. मग ह्याच्यात पुढे काय करायचं? तर मग एक मित्र मला असंच एक पथनाट्य बघायला घेऊन गेला आणि ते पथनाट्य बघताना मला असं वाटायला लागलं, "अरे, ह्या कलेत काहीतरी आहे, बघायला पाहिजे." पण ठीक आहे म्हटलं. लक्ष नाही दिलं. पण त्याच दरम्यान आमच्याकडे असं झालं, की चांगला ॲनिमेटर बनायचं असेल, तर तुम्हाला म्हणजे ॲक्टिंग आली पाहिजे. तर ॲक्टिंग आली पाहिजे ह्यासाठी आमच्याकडे सचिन गोस्वामी, सचिन मोटेंचा
क्लास ठेवण्यात आला. आणि त्या दरम्यान त्यांनी बघितलं, अरे तू तर चांगला ऍक्टर आहेस, तू इथे काय करतोस? मग मी कॉलेज जॉईन केलं, ऍक्टिंग कॉलेज जॉईन केलं आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक सानेंचं काही खरं नाही, त्याचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोठे होते आणि अरुण नलावडे त्यामध्ये लीड रोल करत होते. आणि त्याच्यामध्ये माझ्या पदरात पडलेली चिकन टिक्का नावाची ही कॉमेडी भूमिका, जी मी इतकी गाजवली की जयंत पवार सरांचे आशीर्वाद मला मिळाले. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलं की महाराष्ट्रातला पहिला लाफ्टर घेणारा नट, असं म्हणून लिहिल्यानंतर मला तर खरंच स्वर्गाला चार बोटं असल्यासारखं मला वाटायला लागलं. आणि जिकडे जावं तिकडे माझा गाजावा झाला. ज्या थिएटरला जायचो लोक मला एकदम हे करायचे. पण दुर्दैवापुढे म्हणतात ना, काही नसतं, तसं झालं. आणि त्या दरम्यान माझी बहीण इतकी आजारी पडली, इतकी की मला नाटक वगैरे सगळं सोडून नोकरी बिकरीचं हे करून मी त्या बहिणीच्या ह्याच्यासाठी 2-3 वर्ष घालवले आणि पूर्ण नाटकाला मी हेच केलं, पाठच फिरवली नाटकाकडे. आणि त्या दरम्यान मला देवेंद्र पेमसारखे डिरेक्टर मला शोधत होते लाली ललासाठी, की त्यांनी माझ्यासाठी एक स्पेशल कॅरेक्टर लिहिलं होतं. पण नंतर ते काय माझ्या नशिबी आलं नाही. त्यापर्यंत आपण आलो होतो. तुमची बहीण बहीण, हा. म्हणजे आजारी होती. हम्म. हो, त्यानंतर पुढे कसा प्रवास झाला? त्यानंतर माझी बहीण त्या आजारातून काही वाचली नाही आणि ती शेवटी देवाघरी गेली. मग मी एवढा नर्वस झालो की मग सगळं नाटक बिटक सगळं सोडून सरळ नोकरी पकडली. कारण माझी घरची पण परिस्थिती एवढी हे होती आणि त्याच्यात आम्ही लोक एवढे कर्जबाजारी झालो की अक्षरशः होतं नव्हतं ते सगळं आमचं गेलं. त्यामुळे मी नोकरी करत राहिलो. आणि एक दिवशी अचानक असं मी वर्सोव्याला काहीतरी कामानिमित्त गेलो आणि एक अचानक मुलगा मला भेटला. तो सर 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 सर, मी म्हटलं काय रे? तो बोलतो सर, तुम्ही सुनील पेंडुरकर ना? बोललो हो सुनील पेंडुरकर. ते मी नाटक तुमचं पाहिलं, बोललो छान काम केलं होतं तुम्ही. तो बोललो हो धन्यवाद. तर तो म्हणाला सर एक सिरियल आहे, कराल का तुम्ही? सह्याद्री चॅनलची, एक दिवसाचा रोल आहे. तर मग पुन्हा माझ्यात ती भावना जागरूक झाली. म्हटलं ठीक आहे चालेल, येतो मी. आणि मी मी त्या सिरियलला गेलो. त्या सिरियलचं नाव होतं कावळ्याच्या तोंडात पुरी. आणि ती सिरियल 2 वर्ष मी केली. ऍक्च्युली गेलो होतो एका छोट्या रोलसाठी आणि त्यांनी माझं काम बघितलं आणि डायरेक्ट मला मेन विलनच करून टाकलं त्या सिरियलमध्ये. आणि कॉमेडी विलन म्हणून मी बराच गाजलो, म्हणजे 4थ्या नंबरला आलो होतो. जर ती 3 नंबरला आली असती सिरियल तर माझं अजून काहीतरी मोठं करिअर झालं असतं. पण ती सिरियल 4थ्या नंबरला आलं, त्यामुळे माझं थोडंसं हे झालं. पण तिथून मला थोडंसं नावरूप मिळालं तिथे आणि नोकरी करत होतो, सिरियल करत होतो, असं माझं बऱ्यापैकी चाललं होतं. आणि मग असं करता करता मग पुन्हा ती मनामध्ये लालच निर्माण झाली. त्याला लालच नाही म्हणत. हा, कसं असतं, जो कलाकार असतो तो उपजत, त्याला कला शांत राहू देत नाही. बरोबर आहे. किती काय झालं तरी पुन्हा पुन्हा ती त्याला जागं करते. नाही, अरे तुला हे नाहीये, तुला इकडे जायचंय. तसं तुमचं झालं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, बाकीचे पण माझ्याबरोबर काम करणारे लोक पण माझ्यावर बरेच काही चांगले पण मित्र होते. अरे यार तू चांगलं काम करतो, अरे तू चांगलं. काही लोक त्याच्यामध्ये हे होते तर ते पण जरा पॉलिटिक्स खेळायला लागले. मग काम आणि सिरियल आणि हे थोडस म्हणजे तारेवरची कसरत व्हायला लागली. तर म्हटलं अरे घडी घडी यांच्याकडे सुट्टी मागायचं, मग ते हे करतात, अपमान करतात वगैरे. ते मग थोडंसं मला थोडं हे वाटायला लागलं. मग मी म्हटलं जाऊन द्या आता सिरियल. ती नंतर बंद झाली. मग मी पुन्हा प्रयत्न करायचं बंद केलं. आणि मग अचानक एक दिवशी मला काम करता करता त्या टायमाला मी ती कंपनी सोडली होती. आणि मी लोका इन्फोटेक म्हणून नावाची कंपनी होती, मोठी कंपनी होती. त्या कंपनीत कामाला होतो आणि मी आपलं असं काम करत बसलो होतो. तर अचानक मला फोन आला, सर आपको कल स्क्रीन टेस्ट के लिए आना है, राम गोपाल वर्मा के ऑफिस से बोल रहा है. अक्षरशः मी उडालो, राम गोपाल वर्मा. आणि त्या टायमाला राम गोपाल वर्मा म्हणजे असं नाव होतं की त्याच्या दरवाज्यात अशी लाईनच्या लाईन लागलेली असायची. खरी गोष्ट. त्या टायमाला मी असं ऐकलं की वॉचमॅन लोकांनी एवढे पैसे कमवले असतील, कारण राम गोपालला खाली भेटण्यासाठी पोरं त्या वॉचमॅनच्या हातावर 1000 रुपये 500 रुपये टेकवायचे. पोरी काय काय करायचे ते देव जाणे. पण मला त्या ऑफिसमधून कॉल आल्याबरोबर मी अक्षरशः जागेवर उडालो आणि सरळ ओरडलो, मी आजपासून कामाला येणार नाही, मी चाललो राम गोपाल वर्माच्या ऑफिस. तर सगळे म्हणाले वेड्यासारखे बघायला लागले, अरे ह्याला काय झालं, आता हा तो चांगला होता असा काय करायला लागला. तर खरंच मला एवढं शॉकिंग बसले ना ती न्यूज. मी फटकन ती बॅग उचलली आणि सरळ राम गोपाल वर्माच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी माझं ऑडिशन घेतलं. ऑडिशन मी जोरदार दिलं. राम गोपाल वर्मा एवढा खुश झाला.
की म्हणाला ह्याला एक वेगळ्या प्रकारचं आपण कॅरेक्टर करून हे करूया. तर त्याचे डिरेक्टर होते विश्राम सावंत, हे माझ्याच गावाला होता. आणि तो म्हणाला सर मी ह्याला वेगळ्या प्रकारचं करतो. असं सगळं ते झालं. आणि माझंच दुर्दैव की तो पिक्चर पण एवढा चालला नाही. डी कंपनी नावाचा पिक्चर होता. अच्छा. हां. आणि मी 2 महिने काम केलेलं आणि त्याच्यात माझं कुठेच काम दिसलं नाही. तिकडून तो रणदीप हुड्डा मला गोळी मारतो आणि मी मरतो. का मरतो, काय नाही, काहीच त्या स्टोरीशी काही कनेक्टच नव्हता. त्यामुळे माझा मूड पूर्ण खराब झाला. म्हणलो धन्यवाद आता पुन्हा पिक्चर करायचा नाही. आणि मी तो तो सोडला. असं करत मग ते माझा प्रवास चालू आणि इकडे मी ॲनिमेशनमध्ये काम करत होतो आणि ह्या कंपनीतून त्या कंपनीत असं माझं चाललं होतं. आणि मग असे मध्ये-मध्ये सीरियलसाठी किंवा ह्याच्यासाठी टीव्ही ॲडसाठी असे मला कुठे-कुठे बोलवायचे. मग मी टीव्ही ॲड वगैरे बरेच केल्या. हा. आणि माझा हा प्रवास करता-करता मी आतापर्यंत 5-6 टीव्ही ॲड केल्यात. त्यात ब्रिटानिया अच्छा. 50-50 ची जी हा. ॲड आहे, त्याच्यामध्ये राजकुमार राव आणि सौरभ शुक्ला आहे. ही माझी सगळ्यात मोठी ॲड आहे. पाहूया का ती ऍड आपण? हां, बघू शकता तुम्ही. बघूया आपण. धन्यवाद. ओके. ठीक आहे. हं. मग त्यानंतर एखादा कोणता जो तुमची जी भूमिका गाजलेली हं. असं कोणतं तुम्ही ठळकपणे सांगू शकता? आता त्याच्यानंतर काय झालं, मग मी असंच एक दिवशी बसलो होतो. तोच मित्र अचानक माझ्या घरी आला. ज्यांनी मला पहिल्यांदा ती सीरियल कावळ्याच्या तोंडात पुरी दिली होती. हा. तो मित्र आला माझ्याकडे आणि तो म्हणाला, "अरे बोलतो एक नाटक आहे करशील काय?" तर मी बोललो, "नाटक?" आलं बोललो, "आता नोकरी करतो आणि नाटकाला मला कोण वेळ देईल?" हा. तरी मी म्हटलं, "चल जाऊया," म्हटलं, "बघूया." आणि मग मी त्याच्याबरोबर गेलो. तर अक्षरशः अनिल गवस सर समोर होते. ओके. ज्यांनी अमोल कोल्हेला बनवलं. हो. त्या सरांचं मी पाहिजे जातीचे या नाटकामध्ये अरविंद देशपांडेंचा मी रोल केला, जो त्या नाटकातला मेन विलन होता, चेअरमन. ओके. हां. ओके. हा. तर त्यांनी मला बघितलं म्हटलं, "नाही, नाही, तू हा रोल करणार." आता म्हटलं एवढा मोठा रोल आणि तो पण कोणाचा रोल आणि मी कसा काय करणार? तर मी म्हणालो, "सर मला 2 महिने टाईम द्या." आणि मग मला त्यांनी टाईम दिला आणि ते मी व्यावसायिक नाटक केलं आणि तेही मी हिट केलं. क्या बात आहे. पण ते नाटक फक्त 25 प्रयोगासाठी होतं. हा. अशा प्रकारे ते नाटक केलं. मी म्हटलं आता इथे माझं काहीतरी करिअर लोकलले मला हे करायला लागले. पण साला तिथून पण काही माझं म्हणावं तसं करिअर पुढे जात नव्हतं. आणि मग ते नाटकीनंतर ते 25 प्रयोगानंतर बंद पडलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं चल आता बघू काय होतं ते. मग त्याच नाटकावरती मला एक पिक्चर पण मिळाला. पण तो पिक्चर काय अजूनही रिलीज झाला नाही. तो डब्यात पडला. त्याच्यानंतर तिथे पण आशा जरा हे झाल्या माझ्या. हम्म. आणि आपला प्रयत्न चालू होता. तर त्या प्रयत्नामध्येच अचानक मला मुकेश छाबड़ाकडून कॉल आला, की "सर एक बच्चन पांडे फिल्म आ रही है, ओके. जिसमें आपको काम करना है." येस, येस, येस. तर मैं बोला बच्चन पांडे? बोला ठीक है कौन है? तो बोला अक्षय कुमार के साथ आपको काम करना है. तो बोला ठीक है, पैसा कितना मिलेगा? सर पैसा क्या, आप अक्षय कुमार के साथ काम कर रहे हो? मैं बोला देखो अक्षय कुमार हो कुछ भी हो, मैं काम कर रहा हूँ तो मुझे मेरे हिसाब से पैसा चाहिए. बिलकुल सही आहे. बरोबर. तर मी तो ॲटिट्यूड ठेवल्यानंतर माझे जे सगळे मित्र होते, "अरे काय वेडा आहेस का? अरे तुला साला अक्षय कुमारवर काम करायला मिळतं आणि तू काय पैशाचं बोलतो घेऊन बसलाय." मी बोललो, "काही असो. आज मी बरोबर. जर व्यवहाराला उतरलो नाही, हा मी जर." ऍटिट्यूड तुमचा ह्या तुमच्या मागच्या अनुभवाने आलेला आहे हां, आणि तो प्युअर होता. हां. आणि लोकं इथेच हे होतात, हा. की म्हणून "अरे आपल्याला रोल मिळतो ना, अरे फुकट करायला तयार आहे. अरे त्याच्या बाजूला उभा राहायला मिळतो ना." असे म्हणजे भावनिक होतात लोकं. खरी गोष्ट. पण हा व्यवहार आहे. हा तुम्ही एक बिझनेस चालू केलाय. तर तुम्ही तुमच्या ताकदीप्रमाणे पैसे घेतलेच पाहिजे ना. बरोबर. आणि मी अक्षरशः त्या परमेश्वराची कृपा मानतो, की हा करोनाचा काळ होता. आणि हा. त्या टायमाला मला तो पिक्चर आला. ओके. आणि तो पिक्चर आल्याच्या नंतर हा. आणि मी ती अमाउंट पण त्यांना सांगितली हा. आणि त्यांनी डन केली. क्या बात आणि आहे. नशिबाने मी पहिल्यांदा हा. प्लेनमध्ये बसलो आणि ते पण प्रायव्हेट जेटमध्ये. क्या बात आहे. ज्याच्यामध्ये सगळे स्टार बसले होते, त्याच्यामध्ये मी बसलो होतो. आणि राजस्थानमध्ये एका मोठ्या सूर्यगड नावाच्या हॉटेलमध्ये थांबलो. ओके. 2 महिने अक्षय कुमार बरोबर होतो. ओके. आणि त्या अक्षय कुमारच्या 4 मित्रांपैकी एक मी मित्र होतो, हा. ज्याचं स्पेशल कॅरेक्टर होतं असं नाकात नथनी घातलेलं. हा, हा, हा. आणि तो मी पिक्चर केला. आता आपण या अष्टपैलू कलाकाराचा जीवन प्रवास पाहिला. उंचवटे, खळगे सर्व पाहिलं. आता थोडंसं आपण यांच्या मुळात जो जो कलाकार आहे त्याबद्दल आपण बोलूया.
एखादा असा डायलॉग तुम्ही बोलू शकाल का की जो तुम्हाला आवडलेला आहे आणि तो प्रचलित पण असेल? मी आता एक धर्मवीर पिक्चर केला होता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ओके. प्रवीण तरडेचा. हा. तर त्याच्यामध्ये एक बेवड्याची माझी भूमिका होती. हा. तर त्याच्यामध्ये तो दरवाजावर राहतो आणि धबडाक 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 आणि ती समोरून दरवाजा उघडते आणि मी तिला असं लय झकास आहे. मस्त आहे तुझ्या आईला तुझ्या ती आणि ती समोरून मला हे करते "अरे, या आईला." पुढे जातो पुन्हा जातो दुसरीकडे बघतो आणि तिला बघतो आईला फार मस्त आहे एकदम झकास. मग ती म्हणते काल काय म्हणाल होतास असा कर 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 पुन्हा मस्त आहे झकास. आणि मग ती माझा जो कानाखाली तिने मारलेला तो सीन इतका जबरदस्त होता. खरं तर ती प्रवीण तरडे सरांची मिसेस होती ओके. आणि ती भावनिक एवढी झाली हा. आणि तिने खरोखरची माझ्या कानाखाली मारली आणि ती म्हणाली तुमचा तो अभिनय बघून मला ना काय माहिती नाही एवढं रागायला खरोखरच तुमच्या कानाखाली मारली. आणि मग मला ती सतत म्हणाली सॉरी सर सॉरी मी म्हणालो ते भले तुझा लागला मला हात काय वांदा नाही पण तो सीन चांगला झाला हा. हे महत्वाचं हे होतं. फार महत्वाचं आहे. आणि कारण- मला त्याची पोच पावती मिळाली की हा. खरंच मी तो अभिनय इतका म्हणजे परफेक्ट केला ओके. की तो लोकांनाही भावला आणि त्याच्यामुळे मी माझ्या एरियामध्ये ज्यांनी ज्यांनी धर्मवीर पिक्चर बघितलं ना तो पहिला मला बघून विचारतो तुम्ही धर्मवीर मध्ये काम केलं काय हा. म्हणजे अशी- छोटीशी भूमिका अशीच पण आपली लोकांच्या प्रसिद्धी लक्षात होते. राहील. अशीच आपली प्रसिद्धी होत असते. बरं, तुम्ही कविताही करता असं मी हा ऐकलंय. कविता ही करतो कधी फावल्या वेळात मिळाला की आपला काही कविता चित्रकला आपलं चालूच असतं कारण शेवटी कलाकार आहे बरोबर. डोक्यात काही ना काहीतरी चाळी असतातच चालू. आम्हाला आवडेल ऐकायला एखादी अशी कविता किंवा तुम्ही केलेली किंवा तुमच्या मनात असलेली अशी एखादी कविता. एक अशी कविता आहे शिशिर ऋतूत गळून गेली पानं ताप तापलो उन्हात होऊनी पंचप्राण घेऊन आला शीतल छायेचं वरदान चंद्राला पाहून पेलावं उद्याचं तापमान. त्या पाहता. धन्यवाद. खूप छान खूप छान. हा आपला प्रवास आपला सुरूच आहे. हम्म. परंतु अशी एखादी घटना हम्म. जी तुमच्या मनात राहिली आहे हम्म. आजपर्यंत किंवा ती एखादी सुखद असेल किंवा दुःखद असेल हम्म. त्यांनी तुमच्या मनात घर केलेलं आहे हम्म. ती एखादी घटना आम्हाला ऐकायला आवडेल. तसं बघायला गेलं तर ती घटना म्हणजे माझी बहीण जी गेली ती सोडून पण त्याच्या व्यतिरिक्त एक अशी घटना घडली मी एकदा ऑडिशनला गेलो होतो आणि ऑडिशनला गेलो तर मला सगळे म्हणाले अरे तिथे ऑडिशन झालं तर मी गेलो तर मला ते बाहेरूनच म्हणाले ना सर आपके लिए नहीं ऑडिशन सिलेक्टेड लोगों को बुलाय. तेवढंच आतून एका मद्रासीने मला बघितलं आणि तो धावत बाहेर आला सर 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 आप आइए आइए. आणि मग मी आतमध्ये गेलो आणि म्हणाल सर आप दीजिए ऑडिशन आणि मी ऑडिशन दिलं ना तो अक्षरशः हे झाला म्हणाला सर क्या आपने ऑडिशन दिया है तो दूसरे येऊन म्हणाला सर आप तो बहुत जबरदस्त ऑडिशन दिया और एड का ऑडिशन है पर सर मुझे लगता है आपका इसमें नहीं होगा पर हम आपको ना एक साउथ की मूवी देते. अरे मी म्हणालो आलो ऑडिशनला टीव्ही ऍडच्या आणि हा मला म्हणतो साऊथची मूवी देणार तर मी काय एवढं काय मनावर घेतलं नाही म्हटलं झालं नाही जाऊ दे मरू दे. आणि मी आपल्या घरी आलो आणि रात्री फोन आला सर आपका सिलेक्शन हो गेला है तो आप एक साउथ की मूवी कर कमटीपट्टम. हा त्याच्यामध्ये सलमान दुलकर होता जो मामुटीचा मुलगा. हा आणि त्याचा बॉसची भूमिका करण्याचा मला योगायोग मिळाला. ओके. आणि डायरेक्ट काही मला पैशाचं बोलणं नाही काय नाही सगळं त्यांनी ओके केलं. मी फक्त गेलो आणि फक्त ऐकत होतो सर आपको इतना पैसा मिलेगा सर आपका इतना दिन का शूट है इतना फक्त मी असा नुसतं डोळे वर करून बघतच होतो कारण जे होतं ते सगळं माझ्या मनासारखं होतं. काही बोलायची गरज नव्हती पण तिथे गेल्याच्या नंतर माझी हवाटाट झाली. अरे पैसे तर चांगले मिळाले मला चांगल्या माणसाबरोबर काम करायला मिळालं म्हणजे तिथला सुपरस्टार आहे तो. बरोबर. आणि पहिलाच माझा साऊथचा फिल्म तर मी म्हटलं आयला आता करायचं कसं आपण तर काय अनुभव नाही काय नाही साऊथच्या फिल्मचा मराठी हिंदी असेल तर आपण करू शकतो. बरोबर. तर मी मग डेअरिंग केली आणि तो डिरेक्टर इतका मस्त माणूस होता मी बोललो सर मैं मराठी स्टेज एक्टर हूँ मराठी हिंदी हो तो मैं कर सकता हूँ कंफर्टेबल है
पर ये मुझे साउथ के बारे में इतना जानकारी नहीं है, हाँ तो जरा मुझे थोड़ा सा कैरेक्टर के बारे में थोड़ा सा ये कीजिए. सुनील जी, हमने आपका काम देखा है, आप बिलकुल टेन्शन मत लो. आणि खरंच ती इतकी चांगली लोक आहेत. आणि त्यांनी माझ्याकडून फक्त पाठीवर हात ठेवला त्यांनी. आणि नंतर जो मी सुटलो ते दनादन दनादन मी काम केलं. आणि तो डिरेक्टर पण एवढा खुश झाला. मला म्हणतो, सर आपका कितना साल का एक्सपिरियन्स आहे थिएटर का? तर मी म्हणालो 10-12 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. हाँ तर तो 10-12 वर्षाचा म्हणाल्यानंतर तो मला म्हणाला, सर एक काम करते, हम इस फिल्म में आपका सरनेम रखते, चलेगा क्या? तर मी म्हणालो, हायला माझं सरनेम आणि त्या साऊथच्या मूवीला. हाँ मी म्हणालो ओके. आणि त्या फिल्म मध्ये अक्षरशः त्यांनी माझं सरनेम ठेवलंय. आणि सलमान दुरुलकर येतो माझ्याजवळ आणि म्हणतो, कैसे हो पेंडुरकर जी. अच्छा ही मला माझ्या अभिमानास्पद गोष्ट आहे खरी की हा. एका साऊथच्या कॅरेक्टर नाव तुमच्या नावाने नावाने. क्या बात तर हे माझ्यासाठी म्हणजे एक सुखद आनंद आहे आणि परमेश्वराची कृपा आहे खरं चालेल. सांगतो. अशा प्रकारे आपण एका अष्टपैलू कलाकाराच्या ही सगळं पैलू आपण पाहत आलोय इथपर्यंत. परंतु मला एक पुन्हा पुन्हा असं विचारावं वाटेल हम्म, की तुमचा जीवन प्रवास हा अतिशय खडतर झाला. हम्म, परंतु या क्षेत्रात येणारे अनेक कारण तुमच्याकडे एकच क्षेत्र नाही. हम्म, एका बाजूला तुम्ही कलाकार म्हणजे ड्रॉइंग करतात, हम्म. ॲनिमेशन, हम्म, परत तुम्ही डेकोरेशन पण करता हम्म, आहेत थोडेसे आणि त्यानंतर परत ऍक्टिंग हम्म. म्हणजे स्टेज, सिनेमा ह्या सगळं करत असताना परत अजून एक फार अतिशय महत्वाची गोष्ट जी राहून गेली मागाशी ते बोलता बोलता बोलून पण गेले की बॉक्सिंग. हा. म्हणजे सर्व आहे साम दाम दंड भेद सर्व अष्टपैलूंनी भरलेला हा गगतचा माणूस हा आपल्याशी बोलतोय. तुमच्यापर्यंत बघा अजूनही तुम्हाला कसं आहे मला असं वाटतं बोलायचं की थोडं आहे थोडे की जरूरत आहे. हम्म, अजूनही तुमचे स्वप्न पूर्ण झालेली नाही नाहीये. आणि ती कधी होऊच नाही. हा, कारण एक एक पायरी करताना आपण अतिशय उंच पायरीवरती आपण जातो. हा. तर ती पायरी तुम्हाला लवकरच मिळेल. हम्म, परंतु तुमच्यासारख्या प्रवास करणाऱ्या अशा हम्म. अनेक नवोदितांना हम्म. तुम्ही काय मार्गदर्शन करा? मी तुम्हाला आता काय सांगू, हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र अनिश्चित क्षेत्र आहे. म्हणजे इथे काय होईल, कोणाचं काय होईल काही सांगता येत नाही. इथे तुमचं लुक मॅटर करत नाही, तुमचं काही मॅटर करत नाही, ते फक्त टॅलेंट मॅटर करतं. येस. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या व्यवसायात उतरायचं असेल त्या व्यवसायाची खोलवर माहिती असली पाहिजे. नुसती माहिती असून चालत नाही, तर त्याच्याबद्दल तुम्हाला रिसर्च करता आला पाहिजे. हो हो. कळलं ना? हा. नुसतं जायचं आणि उभं राहा, डिरेक्टरने सांगितलं खोलात- उभं राहा आणि असं करतं, तसं नाहीये. बरोबर खोला शिरवा शिरावं लागेल तुम्हालाही त्याचा अभ्यास करावा लागतो. कळलं ना? तरच ती ही तुम्हाला पावन होणार. आणि ह्याच्याशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनिष्ठ असलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. कारण ही कला आहे. ही तुम्हाला पावेली, कधी नाही पावणार. कारण ही देवाची जशी सेवा करतो तशी या कलेची सेवा करावी लागते. आणि ह्या कलेत खरंच जोपर्यंत तुम्ही डीप मध्ये उतरत नाही, म्हणूनच आपण त्याला उपासना म्हणतो. हा उपासना, हा, ही सातत्याने हा करणारी गोष्ट आहे. करणारी गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सांगतो माझा इतका अनुभव आहे, पण आजही मी साचपडत असतो की मला अजूनही काहीतरी शिकायचं, अजूनही ह्याच्यातून मला हे काढायचं. कारण जोपर्यंत तुम्हाला ते परिपूर्ण होत नाही तुम्ही, हम्म. तोपर्यंत त्याच्यातला आनंद घेता येत नाही. आता तुम्ही म्हणाल की मला कॉमेडी करायची, तर कॉमेडी करण्यासाठी तुम्हाला मुळात कळलं पाहिजे ह्याच्यात काय कॉमेडी आहे, येस. कशी हा, करता येईल. आता मी तुम्हाला सांगतो माझं सिलेक्शन झालं होतं भूतनाथसाठी. आणि त्या ह्यांनी मला कास्टिंग वाला, नाही नाही सर आप तुम्ही ऑडिशन द्या. मुकेश छाबरा होता. सर आप इस रोल के लिए परफेक्ट है, आप ऑडिशन आके दीजिए. हम्म. पण ते साले दिल्लीची काही पोरं होती, इतके हरामखोर असतात ना, ते अक्षरशः तुम्हाला उल्लू बनवतात. खरं सांगतो. हा. नाही नाही कलाकारांना एवढं गोंधळून टाकतात ना. हा. आता तुम्हाला सांगतो ही स्क्रिप्ट आहे. हा, आता स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे ह्याच्यामध्ये काय काय आहे ते, बरोबर. तरच तो खरा कलाकार आहे. आणि तुम्हाला जर ती स्क्रिप्टच कळली नाही आणि दुसऱ्याला सांगतो तुम्ही तसं कराल तर ते चुकीचं आहे. आता मी ती स्क्रिप्ट 10 वेळा वाचल्याच्या नंतर मला कळलं की ह्याच्यात कुठे कॉमेडीचा हे नाहीये. पण तो मला सांगतो की नाही ना सर आप कॉमेडी कीजिए, इधर जरा कॉमेडी कीजिए सर. तर मी म्हटलं, ह्याच्यात कॉमेडीचं काय हाय नाही, कॉमेडी कर कसा. आता त्याच्यात काय गंमत होती की मी जे करेन तीच कॉमेडी आहे. कारण भूताला बघितल्यानंतर माणूस जो घाबरतो, हा, तीच कॉमेडी. हा तीच कॉमेडी लोक बघणार, तीच कॉमेडी होणार ना. बरोबर. मग आता आणखीन कॉमेडी करायची काय गरज आहे. हा, पण ते कास्टिंगवाले तुम्हाला असं गोंधळून टाकतात ना, की ह्याचं काम होऊ नये, दुसरं कोणतरी आपला घुसवावा म्हणून पण असं तुम्हाला मिसगाईड करतात. ओके ओके. हे पण त्याच्यामध्ये मोठे आहे. त्यामुळे कलाकाराला इतकं सतर्क राहावं लागतं
की आपलं काम कसं चोख करायचं हे तुम्हालाच करावं लागणार. ना तुम्हाला डिरेक्टर येऊन कोण सांगणार, ना तुम्हाला कोण येऊन सांगणार. कळलं ना? तुमच्या प्रतिभा तुम्हाला जोपासायची आहे. झोपायचं आहे. आणि तुम्हाला ते कसं चोख करायचं. चोख. जसं आता बॅटिंग करायला तेंडुलकर उतरल्यानंतर तेंडुलकरला कोण सांगत नाही, अरे हा बॉल आला, याला सिक्स मार, याला चौका मार. त्याला तिथेच ऑन द स्पॉट काय करायचं ते ठरवावं लागतं. बरोबर. तसंच कलाकाराचं आहे. आणि ते करण्यासाठी तुम्हाला सखोल अभ्यास असायला लागतो, मेहनत करावं लागतं. सहजासहजीच तुम्हाला यश मिळत नाही. आणि दुसरं, जे कोणी ह्या क्षेत्रात येऊ पाहत असतील त्यांनी एक लक्षात ठेवायचं की आपल्या मागे तुम्हाला कोणतरी पोचणार आहे का. कारण शेवटी पोटाचा प्रश्न आहे. बरोबर. बरोबर की नाही. जर तुमच्या खांद्यावर 4 लोक जर असतील तर मात्र याच्यामध्ये उडी मारू नका. बरोबर. तुम्ही एकटे आहात तर ठीक आहे, तुमची एकट्याची हौस आहे, तुमचा एकट्याचा आनंद आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये येऊ शकता. पण येताना मागचा पुढचा सगळ्या गोष्टीचा चारी बाजूनी तुम्ही विचार केला पाहिजे. कारण हा प्रवास खरंच खडतर आहे आणि हा खूप लांबचा प्रवास आहे. या लांबच्या प्रवासाला निघताना तशी आपण शिदोरी आपण सोबत घेतो. राईट. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांची शिदोरी आपण सोबत घेऊन हा प्रवासामध्ये उतरायचं हा. असं सरांचं म्हणणं आहे. आतापर्यंत आपण पेंडुरकर सरांचा जीवन प्रवास पाहिला, पुन्हा त्यांनी मिळालेल्या त्यांचे यश पाहिलं. सर, अजून थांबायचं नाही आपल्याला, अजिबात. आपल्याला चालायचंच आहे. काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना की तुमच्या पुढची योजना कशी असेल किंवा पुढचा प्रवास तुम्ही कशा पद्धतीत करणार आहात? काय कल्पना आहे तुमच्या? बरंच काही आहे. परमेश्वराने काय कुणास ठाऊक मला बरंच काही दिलेलं आहे. मला कधी लेखनाची आवड नव्हती. पण काय कुणास ठाऊक अचानक एक दिवशी वाटायला लागलं की आपण पण काहीतरी लिहावं. आणि मी सुरुवात केली लिहायला. आणि मी एक चांगलं नाटक लिहिलेलं आहे. आणि ते लवकरच मी रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय मी काही मराठी पिक्चर पण लिहिलेले आहेत. तर ॲज अ डिरेक्टर म्हणून मला तेही करायचं आहे. तर बरीचशी मोठी स्वप्न आहेत. पण बघूया, हे सगळं म्हणतात ना, जोपर्यंत आपल्याला प्रोड्युसर मिळत नाही, जसा देव मिळत नाही तसा तो प्रोड्युसर मिळत नाही, तोपर्यंत तुमची ही स्वप्न कधी पुरी होत नाहीत. तर त्यासाठी प्रोड्युसर मिळणं हा फार महत्वाची गोष्ट आहे. पण माझा प्रयत्न चालू आहे. मी विचार करतो आज एवढं मिळवलेला अनुभव आहे तो कुठेतरी कामी यावा, यासाठी मी दिवस रात्र प्रयत्न करत आहे. आता परमेश्वराची तेवढी कृपा असावी, बस एवढंच माझं आहे. बाकी काय नाही. आपल्या हातात काही नसतं. आपण फक्त काम करत राहायचं बस. आपण प्रयत्न करत राहायचंय. यश किंवा अपयश हे शेवटी पुढे आहे, हां. परंतु आपण थांबायचं नाही. बिलकुल. श्वासात श्वास असेपर्यंत आपण चालायचंच आहे. सरांचं हा पण आतापर्यंत हा प्रवास पाहिलात आणि त्यांच्या पुढच्या योजनाही पाहिल्यात. आपण त्यांच्या पुढील भवितव्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात. सर, आपण इथे आलात, खूप आनंद वाटला आणि आपलं हे आजची जी भेट आहे आपली, ही नवोदितांना काहीतरी मार्गदर्शन करेल असं मला वाटतं. कारण धन्यवाद सर. खरंच आनंद आहे. असा हा प्रवासाचा अनुभव घेऊन आतापर्यंत ह्या प्रवासात निघणारे जे कोणी असतील त्यांना याचं मार्गदर्शन व्हावं अशी बरं. अपेक्षा करतो. आणि आपण इथे आलात त्याबद्दल आपली धन्यवाद सर. आभारी आपण आहे. मला एक मोठी संधी धन्यवाद. दिली त्याबद्दल मी आपलाही धन्यवाद मानतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.